सम्यक विचार मंच सोलापूर यांच्या वतीने आयोजित मिलिंद व्याख्यानमाला यंदा 26व्या वर्षात प्रवेश करत असून ती दिनांक 11 ते 14 एप्रिल दरम्यान डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार आहे। महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजता आमदार राजू खरे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होईल। उदयोन्मुख राष्ट्रनिर्माता महात्मा फुले या विषयावर पुण्याचे विचारवंत विक्रम सोनवणे यांचे व्याख्यान होणार असून अध्यक्षस्थानी डॉक्टर अरुण कुमार इंगळे राहणार आहेत। सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या व्याख्यानमालेस नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे। 199व्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त गेल्या 25 वर्षापासून सोलापूर शहरामध्ये आम्ही मिलिंद व्याख्यानमालेचा उपक्रम या ठिकाणी नियमितपणे साजरा करत आहोत। यंदाचं वर्ष हे महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीचं आहेच, परंतु ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुल्यांना गुरु मानलं त्या महात्मा फुलेंचं हे द्विशताब्दी वर्ष आहे। त्याचप्रमाणे जो बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक संघर्ष केला पाण्यासाठी, त्या 14 तळ्याचा शतक महोत्सव सुद्धा यावर्षी आपण साजरा केला। त्याचप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या हिरक महोत्सवाचं सुद्धा या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात स्वागत केलेलं आहे। आणि म्हणूनच सम्यक विचार मंचने दरवर्षी एक वेगळ्या पद्धतीची थीम आपण सोलापुरातील जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या संबंधीचं कार्य, बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधीचं कार्य, भारतीय राज्यघटनेचा एकूणच समाजामध्ये जनजागृती होण्यासंबंधी घटनेच्या संबंधीची विवेचना म्हणा किंवा त्यावर चर्चा। आणि या व्याख्यानमालेचं वैशिष्ट्य आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सरतेशेवटी जो तथागत भगवान बुद्धाचा बौद्ध धम्म दिला, त्या बौद्ध धम्माच्या धम्मदेशनेनं या व्याख्यानमालेचा आपण समारोप करतो।